रामकृष्ण हरी मित्रांनो, मी अमित लगड. आज खुराटातल्या कांद्याला पाणी द्यायचं होतं. इकडे मम्मीने तोपर्यंत मोटर चालू केली होती आणि लसणाला पाणी देत होती. तर मम्मीकडे अद्वैत अशा प्रकारे चालत निघाला होता. आजीकडे जाण्यासाठी त्याची एवढी धडपड सुरू होती आणि लहान लेकरं म्हणजे हट्ट हे पूर्ण करणारच. अशा प्रकारे धडपड करत तो शेवटी मम्मीपर्यंत पोहोचला. त्यानंतर पप्पांचं सगळं काम आवरलं होतं म्हणून मी आणि पप्पा थेट खुराटात गेलो. लगेच मोटर चालू केली आणि कांद्याला पाणी द्यायला सुरुवात केली होती. इकडे बिबट्याची भीती असल्यामुळे पप्पांना सोबत यावंच लागत होतं. वावरात पोहोचताच पप्पांनी फटाके फोडायला सुरुवात केली आणि मी इकडे कांद्याला पाणी द्यायला सुरू केलं होतं. खुराटातले कांदे आता चांगले पोसायला लागले होते. आता ह्याला अजून एक पाणी लागणार आहे. यावर्षी जास्त पाऊस पडल्यामुळे सुरुवातीच्या कांद्याला थोडा रोग पडला होता, त्यामुळे त्याला जास्त फवारणी करावी लागली. पण ह्या मागच्या कांद्याला एवढी काही जास्त फवारणी करावी लागली नाही आणि ते कांदे आता एकदम भारी झाले आहेत. ऊन जास्त लागत होतं, दुपारची वेळ झाली होती आणि आज लाईट पण जरा जास्त त्रास देत होती. त्यामुळे पप्पाला पण सारखी मोटर चालू बंद करायला तिकडे जावं लागत होतं. पप्पा तिकडे मोटर चालू करायला गेले की इकडे मला वावरात बिबट्याची खूप भीती वाटत होती, कारण या वावराच्या सगळ्या बाजूने खूप मोठमोठ्या जाळ्या आहेत. त्यामुळं इथं एकट्या माणसाला थांबणं हे जरा धोकादायकच वाटतं. त्यानंतर 5 वाजता लाईट गेली, मोटर बंद झाली आणि आम्ही लगेच घरी आलो. मित्रांनो, आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा.